उत्तर प्रदेश राज्य हे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठिकाण होय. धार्मिक स्थळ अयोध्या, मथुरा, काशी आणि हरिद्वार, प्रयागराज ही तीर्थक्षेत्र या उत्तर प्रदेश राज्यात आहे. पूर्वी देव आणि राक्षस यांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करत असताना जी 14 रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली त्या 14 रत्नांपैकी एक अमृत कलश होय. अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात चढाओढ सुरू असताना या अमृत कलशातील 4 थेंब अमृत नाशिक, प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी पडले म्हणून भारतात दर 12 वर्षांनी या 4 ठिकाणी महाकुंभमेळा संपन्न होतो. यावेळी हा कुंभमेळा प्रयागराज, उत्तर प्रदेश या ठिकाणी संपन्न होत असून संपूर्ण भारत देशातील आणि परदेशातील एकूण 22 कोटी साधू, महंत आणि भाविकांची मांदियाळी जमणार आहे. पहिल्या पर्वणीसाठी 2 ते 3 साधू, महंत आणि भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके यांनी भाविकांना दिली. नाशिक लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उत्तर प्रदेशमध्ये गंगा, यमुना, सरस्वती मिलन जे नदी आहे, उत्तर प्रदेश इथं कुंभमेळा भरत असतो. ह्या टायमाला मी 14 जानेवारी ते 26 जानेवारी इथं कुंभमेळा भरणार आहे आणि परवा नरेंद्र मोदी भारताचे जे पंतप्रधान आहे यांच्या हस्ते या कुंभमेळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर मेळा भरने वाला है, इसकी तैयारी आप देखना है. कैसा लगा आपको, क्या क्या नियोजन किया और कितने लोग आने वाले इस कुंभमेळा में? कुंभ में 22 करोड़ लोगों की उम्मीद है इस कुंभ में आने का. तो यहाँ भी बहुत जोरों शोरों से सरकार और उत्तर प्रदेश गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट दोनों ने मिलकर बहुत भरपूर तैयारी की. कम से कम कितने लोग संख्या बोले तुमने? 22 करोड़ 22 करोड़ 22 करोड़ लोकांसाठी एवढं नियोजन करण्यात येणार आहे, आलेले आहे. आज आपण या कुंभमेळ्याचं नियोजनचं यांनी सर्व बघितलेलं आहे. आम्ही सुद्धा हे बघितलं, एकदम सुंदर वातावरण केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे 5 किलोमीटर अंतरावर, 5 ते 10 किलोमीटर अंतरावर पूर्ण त्यांनी आज लाइटिंग असो किंवा रस्ते एकदम स्वच्छता, वातावरण एकदम चांगलं निर्माण केलेलं आहे. आणि या कुंभमेळ्याला जे पहिली पूर्ण तेव्हा कमीत कमी 10 किलोमीटर अंतरावर सर्व वाहने त्यांचे मार्ग वेगळ्या दिशेने करण्यात आलेले आहे. म्हणजे चोहीकडून 10 किलोमीटर अंतरावर रस्ते बंद करण्यात येणार आहे असं नियोजन सरकारने. हेलो, मेरा नाम संजीव कुमार है. मैं यहाँ प्रयागराज का निवासी हूँ. यहाँ पर मोदी जी ने बहुत अच्छी व्यवस्था की है. इस संगम नगरी में पावन जो महापर्व अब की लगने वाला है, यहाँ पर 13 तारीख को मोदी जी आएंगे और यहाँ पर उद्घाटन करेंगे संगम नगरी का. यहाँ 5 शाही स्नान होते हैं जो कि महापर्व के रूप में मनाए जाते हैं. 14 जनवरी को पहला शाही स्नान स्टार्ट है. यहाँ पर देश विदेश सभी लोग आते हैं पर्यटन घूमने के लिए और शाही स्नान करते हैं, और जो कि दिव्य स्नान भी माना जाता है. और अब की महाकुंभ हर 12 वर्षों बाद लगता है, जो कि यहाँ इसके बाद यहाँ पर की तैयारी बहुत तेज़ी से चल रही है, जो कि बहुत अच्छी तैयारी हुई है. अब की नए दर्शन के लिए नए घाट बना दिए गए हैं, जो कि मोदी जी 13 तारीख को आ रहे हैं, उद्घाटन भी करेंगे, इसका मुआयना भी करेंगे और व्यवस्था बहुत अच्छी है. आप सब यहाँ आके मेले का आनंद ले सकते हैं. कितने लोग संख्या रहेंगी इस कुंभ मेले में? पहले शाही स्नान में कम से कम 2 करोड़ के ऊपर लोग आएंगे, उम्मीद है. और फिर सेकंड शाही स्नान में 19 जनवरी लगभग मकर संक्रांति को 3 करोड़ के आसपास लगभग उम्मीद है आने की. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.